ठरलं तर मग प्रेक्षकांनो जबरदस्त मालिका टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे। अर्जुन सायलीने आता इकडे सदा मैना आणि प्रिया यांचा उलटा असा गेम केलाय की आतापर्यंत पैसे देऊन इकडे प्रियाने सदा मैनाला गप्प केलेला आहे। पण पण आता इकडे सायली आणि अर्जुनने उलटा गेम करत सदा आणि मैना या दोघांना बोलतं करत प्रियाच्याच विरोधात उभं केलंय। पण हे करण्यासाठी सदा मैनाला असं काय सांगितलंय आणि या सगळ्यामध्ये फक्त सायली अर्जुन नाही तर साथ दिलेली आहे ती म्हणजे रविराज आणि आता प्रतिमा यांनी। रविराज, प्रतिमा, सायली अर्जुन एकत्र येत सदाच्या आणि मैनाच्याच तोंडून आता प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणतात। सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे अश्विनला। नक्की असं काय घडलंय? सदा मैना हे दोघं जण प्रियाच्या विरोधात का झालेत? एका झटक्यामध्ये गेम कसा पलटलाय सगळं सगळं सविस्तर पाहूया। इकडे आता अर्जुन सायलीला सांगत आहे आता वेळ आलेली आहे की या नाटकामध्ये रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांना सामील करून घेण्याची। काहीही झालं ना तरी सुद्धा रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे दोघं जण या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाच्या विरोधात आपल्याला खूप मोठी मदत करू शकतात आणि त्याचमुळे मग आता सगळे पुरावे घेऊन पोलिसांना घेऊन अर्जुन आता रविराजांच्या इथे आलाय आणि प्रतिमाला सांगायला लागलाय, प्रतिमा आणि रविराजांना, की प्रतिमा आत्या आणि रविराज काका आम्हाला जे समजले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप वाईट सुद्धा वाटते आणि यामुळे तुमची आता पुन्हा एकदा पहिले पाढे 55 पासून कदाचित सुरुवात होऊ शकते। पण इतके दिवस तुमच्यासोबत जी तन्वी म्हणून मुलगी राहिलेली आहे ती तन्वी नाहीये सिनियर। रविराजांना खूप मोठा धक्का बसलोय आणि ते सांगतायत काय बोलतोयस तू अर्जुन? मग आता अर्जुन आतापर्यंत आपण सगळे जे काही पुरावे गोळा केलेत ते सगळे पुरावे सांगतो आणि तो सांगायला लागतो की मी ज्या ह्याच्यामध्ये गेलो होतो शाळेमध्ये तिथे पाच बहिणी टोटली राहायच्या आणि त्याच पाच बहिणी त्यांच्यापैकी ती शेवटची मुलगी होती ना ती बबली आणि आता ते सायलीचे आई वडील म्हणून जे आले होते ना ते सायलीचे आई वडील नाहीयेत तर ते तन्वीचे आई वडील आहेत आणि तन्वीच आहे बबली। रविराज म्हणतात अर्जुन काहीतरी कन्फ्युजन आहे, मला तर काही कळतच नाहीये काय चाललंय, तू काय बोलतो आहेस? अर्जुन म्हणतो हो रविराज काका मी जे बोलतोय ते बरोबरच बोलतोय, मी पुराव्याच्या शिवाय काही बोलतच नाहीये। तुम्हाला माहितीये का धुळवडीच्या दिवशी आता मी ब्लड कॅम्प ठेवला होता, त्या ब्लड कॅम्प मध्ये मी आता तन्वीचे ब्लड सॅम्पल दिले होते, तिचा ब्लड ग्रुप सुद्धा AB पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही तर म्हटला होतात की तन्वीचा ब्लड ग्रुप हा आता O निगेटिव्ह आहे। रविराज म्हणतात हो हो माझ्याकडे टोटली आता इकडे सगळे पुरावे आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आता तुला ते पुरावे देऊ पण शकतो कारण लहानपणी तन्वीचा मी ब्लड ग्रुप काढून ठेवला होता। सगळे कागदपत्र रविराज काढतात आणि अर्जुन आता आपले कागदपत्र दाखवतो। हे सगळं दाखवल्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात अर्जुन काय आहे हे आणि हे सगळं तुला कसं समजलं? तू गप्प का बसलायस? तिला पोलिसांच्या ताब्यात का नाही देत आहेस? आणि मग माझी खरी मुलगी कोण आहे? रविराजांना 1 ना 100 असे इतके प्रश्न पडलेले आहेत प्रेक्षकांनो की आता रविराज खूपच हादरले। त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागलेला आहे अर्जुन चिंता करू नकोस, आता जर का मी काही बोललो ना ती उलट सुलट करून आपल्याला घुमवेल आणि आता काहीही करू देणार नाहीये। यावरती मग आता प्रतिमा 2 फोटो प्रतिमा लगेचच दाखवायला लागते, आत्ताच नाही तर याच्या आधी सुद्धा मी ज्या वेळेला प्रत्येक वेळेला हे फोटो पाहते ना मला नेहमीच वाटतं की ही छोटी तन्वी वेगळी आहे आणि ही मोठी तन्वी वेगळी आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो प्रतिमा त्या तुझा संशय 100% खरा आहे, तू जे काही बोलतेस ना तेच खरं आहे पण आपल्याकडे सध्या पुरावा नाहीये। तिचे खरे आई वडील आहेत ना तेच आता आपल्याला या सगळ्याचा पुरावा देतील। यावरती रविराज म्हणतात पण कसे काय? अर्जुन म्हणतो त्यासाठी मला तुमची मदत लागेल। रविराज म्हणतात खरं सांगायचं तर आता माझं डोकं चालत नाहीये की ह्या सगळा प्रकार जो काही चाललाय तो काय आहे, पण आता या सगळ्यामध्ये हा जो काही प्रकार चाललाय ना हा प्रकार आता सगळ्यांच्या समोर उघडकीला आलाच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आता काहीही झालं तरी सगळं सत्य आता समोर आणलंच पाहिजे। त्यावरती अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे आई वडील सदा मैना आता ज्या वेळेला ते आपल्याकडे होते त्या वेळेला आपण पाहिलं की त्यांच्या हरकती आणि प्रियाच्या हरकती सेम आहेत, त्यामुळे या गोष्टीवरती 100% आता विश्वास ठेवणं हे गरजेचंच आहे आणि त्यासाठी आता याच त्यांच्या लालची स्वभावाचा फायदा आपण करून घ्यायचा आहे।
मुळातच तुम्ही आता दोघं जण त्यांना अप्रोच व्हायचं आहे आणि त्यांना आता मी जे सांगतोय ते सगळं सांगायचं. अर्जुन आपला प्लॅन पोलिसांच्या मदतीने रविराज आणि आता इकडे प्रतिमा यांना समजावून सांगतो आणि त्यानंतर सदा मैना या दोघांना ट्रॅप करण्यासाठी पोलिसांची मदत घेत खूप मोठं प्लॅनिंग केलं जातं. अर्जुन सायलीने या वेळेला काहीही झालं तरी सुद्धा प्रियाला सोडायचं नाही, तर तिचा रंगेहात पर्दाफाश करायचा हे आता जणू ठरवलेलंच असतं. मग त्यात रविराज आणि प्रतिमा सदा आणि मैना यांच्याकडे आलेले आहेत. ज्या वेळेला ते दोघ जण सदा आणि मैना यांच्याकडे आलेले आहेत, सदा मैना घाबरलेत आणि त्यानंतर आता इकडे रविराज सांगतायत, चला तुम्हाला जेलमध्ये पाठवणार. यावरती मैना म्हणते का? त्यावरती रविराज आणि प्रतिमा सांगायला लागतात की तुम्ही तुमची खोटी मुलगी आमच्या घरात पेरलीत म्हणून. तुम्हाला माहिती होतं की ती तुमची मुलगी आहे बबली, तरी सुद्धा तुम्ही तन्वी म्हणून तिला पाठवलत ना. लालची आहात तुम्हीच हे सगळं केलं ना. यावरती सदा मैना गडबडलेत आणि सदा म्हणायला लागतो, काय बोलताय काय? नाही नाही, अहो आम्ही असं काही नाही केलेलं आहे. आम्हाला तर त्या म्हणजे अर्जुन सुभेदारनी ज्या वेळेला नेलं ना त्यावेळेला समजलं. रविराज म्हणतात, खोटं बोलताय तुम्ही. प्रतिमा सांग, हे बघा तुमचा खेळ संपलेला आहे. मुळातच आता इकडे त्या मुलीला तुम्हीच पाठवलं आहेत आमच्याकडे. तुम्ही आमच्याकडे पाठवून आता तिला तिला या सगळ्यामध्ये तुम्ही सांगितलं की तन्वी बनून जा. यावरती सदा सांगायला लागतो, काय मॅडम काय बोलताय तुम्ही? यावरती रविराज म्हणतात, पकडा यांना. पोलिसांना घेऊन आल्या कारणाने खूप मोठा इम्पॅक्ट या सगळ्याचा पडलेला असतो आणि प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये आता मात्र पोलीस आलेत म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ते दोघ जण घाबरलेले आहेत आणि त्याच वेळेला आता सदा सांगायला, ओ साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. काय काय बोलताय काय तुम्ही? अहो असं काय करताय? आम्हाला तर आता म्हणजे अर्जुन सुभेदार यांनी ज्या वेळेला घेऊन गेले ना त्याच वेळेला फक्त आम्हाला समजलं होतं की ही सायली ही बबली आहे. आम्हाला त्यावेळेला काहीच माहित नव्हतं. पण त्यानंतर हळूहळू गोष्टी जशा उलगडत गेल्या ना त्यावेळेला आम्हाला समजलं की आता ही म्हणजे ही प्रिया आहे तीच बबली आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला उगाचच अडकवताय. आम्हाला याच्याबद्दल खरंच काही माहिती सुद्धा नव्हतं. असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात, तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा सत्य बदलत नाहीये. यावरती तो सांगतो, नाही नाही खरं सांगतोय, आम्हाला माहित नव्हतं. त्यानंतर ती पोरगी आमच्याकडे आली आणि ती म्हटली की ती खरी तन्वी आहे, म्हणजे ती खरी बबली आहे, म्हणून मला मदत करा. म्हणून आम्ही मदत केली बास. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे मग तुम्ही तसं पोलिसांच्या समोर हे सांगा की तिने तुम्हाला अडकवलंय म्हणून. यावरती आता सदा मैना सांगायला लागतात, आम्ही काय घाबरतोय काय? आम्ही काय घाबरत नाही आहोत. काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता हे दोघ जण म्हणजे निघून जात आणि त्यावरती सदा सांगायला लागतो, नाही नाही ही बबली आहे ना ही आयुष्यात कधी सुधारणार नाहीये. म्हणजे ही बबली आपल्याला धोका देतेय, ही गोष्ट आता इकडे आपणच तिच्यावरती उलटवायची आहे. तुझ्या लक्षात येतंय का मैना? काहीही झालं ना तरी सुद्धा या बबलीने आपल्याला अडकवलंय ना, ते काही नाहीये. देऊया हिच्या विरोधात साक्ष. यावरती मग आता मैना सांगते, अहो पण पण आता जर का आपण तिच्या विरोधात साक्ष दिली तर आता ही या सगळ्यामध्ये जर का म्हणजे आपल्याला पैसे द्यायची बंद झाली तर? सदा सांगतोय, अरे जाऊ दे पैसे, पोलिसात जाण्यापेक्षा नक्कीच हे महत्वाचं आहे की नाही? तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? असं म्हटल्यावरती ती सांगते, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तरी सुद्धा. यावरती तो म्हणतो, नाही नाही तू अजिबात हे करू नकोस. काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपण गप्प बसायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता काहीही झालं तरी सुद्धा हे सत्य म्हणजे सगळ्यांच्या समोर आणायला लागेल आणि आपली मान वाचवायची. आणि तुला माहिती आहे का, म्हणजे हे अर्जुन सायली आहेत ना आणि हे सुभेदार किल्लेदार देतील आपल्याला पैसे खरं बोललो तर. असं म्हटल्यावर ती सांगते, नाही नाही असं नाही करायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना डील करून घ्या. तुम्ही त्यांना सांगा की की आमचं पण काहीतरी पोट आहे, आमचा पण धंदा बंद आहे, पैसे द्या. यावरती सदा म्हणतो, काळजी करू नकोस, मी आता काय करायचं ते बघतो आणि त्यानंतर मग आता हे दोघांचा प्लॅन ठरतो. इकडे तो सायली आता मैनाला घेऊन आलेली आहे. मैनाला घरी घेऊन आल्यावरती सायली कुणालाच काही कळत नाहीये आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, काय गरज काय पडली? आता सायलीने बरोबर प्लॅन केलाय प्रेक्षकांनो. सायलीने पद्धतशीररित्या प्रियाला अडकवण्याचा जो काही डाव रचलाय त्याच्यामध्ये प्रिया आता टोटली अडकलेली आहे.
ज्या वेळेला सगळेच जण घरी आहेत तेव्हा मैनाला आपल्या घरामध्ये बघून इकडे आता खूप मोठा धक्का प्रियाला बसलाय आणि प्रिया आता आरडाओरडा करायला लागली. काय चाललंय काय? म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये ह्यांना का घरी आणलं? यावरती प्रतिमा सांगायला लागते, अगं असं काय करतेस? का आणलं घरी म्हणजे काय? तुला आता साधी गोष्ट कळत नाहीये का? अगं तू ज्यांना मदत करतेस त्यांना आता या घरामध्ये नको का आणायला? तू सुद्धा मदत करतेस ना. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन की हो, अगं असं काय करतेस तन्वी? सायली वहिनी निघताना मला आता म्हणाली होती, सायली वहिनीने मला सांगितलं होतं की खरं सांगायचं तर आता त्या सदा आणि मैना यांना आणायला चाललेत, कारण तू त्यांना मदत करतेस म्हटल्यावरती सायली वहिनीला असं वाटलं की आपण सुद्धा त्यांना आता या घरामध्ये आणलं पाहिजे. या घरामध्ये त्यांचा आता अपमान झाला होता. हा म्हणजे त्यांनी चुका केल्या होत्या, पण तरी सुद्धा यावरती प्रिया आता थोडीशी गडबडलेली आहे आणि ती म्हणते, नाही नाही, यांना आत्ताच्या आत्ता इकडून बाहेर हाकलून द्या. असं म्हटल्यावरती सदा मैनाला 100% विश्वास बसलाय की आता हे सगळं सगळं कारस्थान हिनेच केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता मैना सांगायला लागते, काय ग तुला काय प्रॉब्लेम आहे? एरवी तर आमच्या इथे येऊन आता मदत मागत असतेस, आज काय झालं आम्ही इकडे आलो तर? म्हणजे आता खोटारडी आहेस तू, खोटारडी. काही नाही, काही नाही, ही आता तन्वी बिन्वी काही नाहीये, ही फक्त बबली आहे, बबली. त्यावरती मग आता इकडे म्हणायला लागते प्रतिमा, काय सांगताय तुम्ही? अहो ही तर माझी तन्वी आहे, तुम्ही असं कुणावरती सुद्धा आरोप करू शकत नाहीयेत. यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच मैना, काय कुणावर आरोप करू शकत नाही ही आणि तुमची तन्वी, काहीही बोलू नका. मुळातच काही झालं तरी सुद्धा ही तुमची तन्वी असू शकतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागते मैना, हो तुमची तन्वी, अहो ही बबली आहे, बबली. तुम्हाला माहित नाही, इकडून आम्हाला ज्या वेळेला बाहेर काढण्यात आलं ना तेव्हा ही आमच्या घरी आली होती. ही घरी आल्यावरती मग आता हिने आम्हाला सांगितलं होतं की मीच तुमची बबली आहे, पण आता माझ्या विरुद्ध ज्या वेळेला कारस्थानं करायचं ना ती माझ्या बाजूने करा. आणि आता या सायलीचा पर्दाफाश करण्यासाठी हे सगळं करते, आम्हाला पैसे देत होती. आणि त्यानंतर मग आता मैना म्हणते, काय हो तुम्ही बोला की, म्हणजे आता मी एकटीच कशी काय बोलू? यावरती सदा म्हणतो, हो हो, म्हणजे कसं आहे, आम्हाला 5 पोरी, त्यातली ही आमची शेवटची पोरगी. इतकी महाबिलंदर ना, म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, हिच्या जन्मापासून आमचे आता दारिद्र्य सुरू झाले. 4 पोरींना घेऊन कसाबसा संसार सुरू करत होतो, पण खरं सांगायचं तर आता त्याच्यानंतर मात्र आता ही आली जन्माला आमच्याकडे आणि आमचं दारिद्र्य सुरू झालं. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते मैना, तर काय, ही आमच्यासाठी नष्टर आहे, नष्टर. आता सुद्धा आम्हाला जेलमध्ये पाठवायला निघाली. त्यावरती प्रिया आता म्हणते, काय हो, मी कधी काय तुम्हाला जेलमध्ये पाठवलं? वेड्यासारखं काहीतरी बोलू नका. यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, 1 मिनिट, काय बोलला? त्यावरती मैना आता खूपच चिडते आणि ए पोरी, हे बघ, आम्हाला 4 पैसे दिलेस म्हणून तुला काय आम्ही आमच्या जेलमध्ये पाठवण्याचं लायसन नाही दिलेलं आहे. तू आम्हाला जेलमध्ये का पाठवशील? हे बघ. त्यावरती प्रिया म्हणते, मी कुठे तुम्हाला जेलमध्ये पाठवते? त्यावरती ती म्हणते, तू किती लायकीची आहेस ती माहिती आहे ना. हे बघ, काही झालं तरी सुद्धा तू आम्हाला नसलीस का असलीस का, इतके वर्ष तू आमच्यासोबत होतीस का? नाही ना. मग जर का इतके वर्ष तू आमच्या सोबत नव्हतीस ना, तर आता आम्हाला काही फरक पडत नाहीये, तू आमच्या सोबत असलीस काय किंवा नसलीस काय. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया सांगायला लागते, काय बोलताय काय तुम्ही? त्यानंतर मग आता मैना सांगते, हो ही आमची लेक बबली आहे आणि हिनी आता कोण तन्वी आहे तिची ओळख लपवून इकडे आलेली आहे. आणि इतकंच नाहीये तर आता आम्हाला पैसे देऊन तिची ओळख लपवत होती. एका झटक्यात मैनाने आता तिचं भांड तर फोडलंय, पण प्रेक्षकांनो आता अश्विनला इतका मोठा धक्का बसलाय. अश्विन या सगळ्यामध्ये आता टोटली गांगरलेला आहे. अश्विनला काहीच कळायला मार्ग नाहीये. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झाल्यात आणि या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाचं भांड तर फुटलंय, पण त्याचबरोबर आता मात्र इकडे अर्धसत्य अजूनही समोर येणं बाकी आहे, ते म्हणजे सायली तन्वी आहे. आता हे सत्य कसं समोर येणार, येणाऱ्या भागातच कळणार.